कर्मचाऱ्यांच्या कामकाजाच्या वेळा अचानक बदलल्यामुळे इंडिगोच्या विमानसेवेवर एवढा परिणाम झाला आहे की एका दिवसात 400 उड्डाणं रद्द करावी लागली। यानंतर आता राजधानी दिल्लीतून होणारे सगळे उड्डाणं शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत रद्द करत असल्याची घोषणा इंडिगोने केली। यामागे कारण सांगितलं जातंय ते म्हणजे डीजीसीएने कर्मचाऱ्यांच्या आरामाचे नियम बदललेत आणि वैमानिकांसह क्रू मेंबरलाही जास्तीची विश्रांती देण्यासाठी रोस्टर पद्धतीत बदल करायला सांगितलेत। आधी नाईट ड्युटी आठवड्यातून 6 दिवसही लावली जाऊ शकत होती, जी आता फक्त 2च दिवस करण्यात आली आहे। आधी एका आठवड्यात आरामासाठी 36 तास दिले जायचे, तर आता 48 तास देण्यात आलेत। एका दिवसात 10 ते 12 तासाची ड्युटी असायची, जी आता फक्त 10 तासांची करण्यात आली आहे। नाईट ड्युटी नंतर वैमानिकांसह क्रू मेंबरला झोपण्यासाठी फक्त 10 तास दिले जायचे, ज्यात बदल करून ते आता 12 तास करण्यात आलेत। या नियमांचा सर्वात मोठा फटका फक्त इंडिगोलाच बसण्याचं कारण म्हणजे इंडिगोकडून दररोज देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशी मिळून 2200 पेक्षा जास्त उड्डाणं केली जातात। हा आकडा एअर इंडियाच्या जवळपास दुप्पट आहे। दुसरं कारण म्हणजे इंडिगो परवडणारी विमानसेवा मानली जाते आणि लोकांचा यामुळे इंडिगोकडे जास्त कल असतो। याचाच अर्थ 10 ते 20% उड्डाणं रद्द झाली तरी 200 ते 300 उड्डाणं रद्द होतात आणि त्याचा हजारो प्रवाशांना फटका असा त्याचा अर्थ होतो। रोस्टर पद्धती लागू करण्यासाठी आम्हाला किमान 15 दिवसांची आवश्यकता असताना फक्त 2च दिवस मिळाले असे इंडिगोचं म्हणणं आहे। इंडिगोने आता विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी डीजीसीएकडे रोस्टर पद्धती लागू करण्यासाठी 2 महिन्यांचा वेळ मागितल्याची माहिती आहे। अलका IVF बंधत्व, टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF साठी गेल्या 20 वर्षांपासूनचं विश्वासार्ह नाव। संपर्क तिडके हॉस्पिटल, बार्शी रोड,